नमस्कार, जय मल्ला रेसिपी चॅनलच्या वतीने आज मी आपल्याला मकई की रोटी आणि सरसों का साग म्हणजेच मोहरीच्या पानांची भाजी ही रेसिपी करून दाखवणार आहे। सध्या हिवाळ्याचा ऋतू चालू असल्यामुळे ही भाजी बाजारात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे। मोहरीची भाजी ही पौष्टिक असूनही तिच्या उग्र वासामुळे आणि तुरट चवीमुळे मोठी माणसंच काय पण लहान मुलंही खायला बघत नाही। पण मी आज आपल्याला ही भाजी अगदी सोप्या पद्धतीने आणि स्वादिष्ट अशी बनवून दाखवणार आहे। मोठी माणसंच काय पण लहान मुलंही आवडीने खातील। ही मोहरीची भाजी आहे, हिला उत्तरेकडे सरसों का साग म्हणतात। सरसों का साग बनवण्यासाठी एक जुडी मोहरीची भाजी घेतलेली आहे। या भाजीमध्ये घालण्यासाठी एक जुडी मी पालकही घेतलेला आहे। थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। मोहरीची भाजी व पालक तसेच कोथिंबीर हे तिन्ही निवडून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेणार आहे। या भाजीची ग्रेव्ही बनवण्यासाठी 11 हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, थोडं आलं, 2 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेत, 4 मध्यम आकाराचे टोमॅटो स्वच्छ धुवून त्यातील बिया काढून उभे चिरून घेतलेत आणि 15 काजूगर घेतलेत। मसाला वेलची, 5 लवंग, 5 काळी मिरी, दालचिनी आणि 2 चक्री फुलं घेतले। मोहरीची भाजी, पालक आणि कोथिंबीर तीनही स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेले आहेत। ह्या भाज्या शिजवण्यासाठी मी भांड्यामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे। ह्या गरम झालेल्या पाण्यामध्ये मोहरीची भाजी, पालकची भाजी आणि कोथिंबीर तीनही शिजण्यासाठी घालत आहे। या भाज्या मी मंद आचेवर शिजण्यासाठी ठेवून देत आहे। ग्रेव्ही बनवण्यासाठी गॅसवर कढईमध्ये फोडणीसाठी तेल गरम करत ठेवलेलं आहे। तेल गरम झाल्यावर लसणाच्या पाकळ्या, आलं, कांदा हे सर्व साहित्य गुलाबी होईपर्यंत परतून घेत आहे। यामध्ये हिरव्या मिरच्याही घालत आहे। कांदा व्यवस्थितरित्या भाजल्यावर यामध्ये 5 काळी मिरी, दालचिनी, लवंग, चक्रीफूल आणि मसाला वेलची सोलून घालत आहे। हे सर्व खडे मसाले कांद्याबरोबर परतून घेत आहे आणि आता त्यामध्ये उभे चिरलेले टोमॅटो आहे ते घालते। आता यामध्ये काजूगर आहेत तेही घालते आणि व्यवस्थितरित्या परतून घेते। टोमॅटो चांगले परतून घेतल्यानंतर हे टोमॅटो शिजण्यासाठी
कढईवर झाकण ठेवत आहे. कढईवरचं झाकण काढल्यानंतर टोमॅटो छानपैकी शिजलेले आहेत. तर मी गॅस बंद करते आणि हे सर्व मिश्रण थंड करण्यासाठी ठेवून देते. भाज्या छानपैकी शिजलेल्या आहेत. तर मी गॅस बंद करून या भाज्या थंड करण्यासाठी ठेवून देते. ग्रेव्हीचं साहित्य थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये घालून बारीक वाटून घेतलेलं आहे. शिजलेल्या भाज्या थंड झाल्यानंतर मिक्सरला बारीक वाटून घेतलेल्या आहेत. गॅस चालू करून कढईमध्ये फोडणीसाठी तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर भाजीची ग्रेव्ही तेलामध्ये घालून व्यवस्थितरित्या परतून घेत आहे. या भाजीच्या ग्रेव्हीमध्ये चवीपुरतं मीठ घालते. तशीच थोडीशी साखरही घालते. मीठ आणि साखर घालून झाल्यानंतर ग्रेव्ही आहे ती व्यवस्थितरित्या परतून घेते. ग्रेव्ही व्यवस्थितरित्या शिजल्यानंतर भाज्या आपण मिक्सरला ज्या बारीक वाटून घेतलेल्या होत्या त्याही त्याच्यामध्ये आता घालते आणि व्यवस्थितरित्या परतून घेते. मिक्सरला भाज्या बारीक वाटून झाल्यानंतर त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ते पाणी मी आता ह्या ग्रेव्हीमध्ये घालत आहे. ही भाजी व्यवस्थितरित्या शिजण्यासाठी कढईवर झाकण लावून मंद आचेवर थोडा वेळ ठेवून देते. झाकण काढते. भाजी छानपैकी शिजलेली आहे. मोहरीची भाजी तयार झालेली आहे. म्हणजेच सरसों का साग तयार झालेला आहे. या सरसों का साग बरोबर आपण आता मकई की रोटी म्हणजेच मक्याची भाकरी बनवायला घेणार आहोत. गार्लिक फ्लेवर मकई की रोटी बनवण्यासाठी ह्या ग्लासाने 2 ग्लास मक्याचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा ग्लास गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. याच ग्लासाच्या मापाने 2 ग्लास पाणी मी गरम करत ठेवलेलं आहे. मक्याचं पीठ आणि गव्हाचं पीठ दोन्ही पीठ मी एकत्र करून घेत आहे. भांड्यामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे. तर ह्या गरम पाण्यामध्ये थोडंसं तेल आहे ते घालते आणि चवीपुरतं मीठ घालते.
पाणी गरम झाल्यानंतर हे गॅसवरून उतरवून घेते आणि त्यामध्ये मक्याचं आणि गव्हाचं पीठ घालून व्यवस्थितरित्या ढवळून घेते. या मकईच्या रोटीला गार्लिक फ्लेवर येण्यासाठी 10 ते 12 मी लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि थोडी कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. हे दोन्ही मी आता ह्या पिठामध्ये घालत आहे. लसूण आणि कोथिंबीर घालून पीठ व्यवस्थितरित्या मळून घेत आहे. पीठ व्यवस्थितरित्या मळून झालेलं आहे. ह्या भाकरीचं पीठ पोलपाटाला चिकटू नये आणि व्यवस्थितरित्या भाकऱ्या करता याव्या म्हणून मी प्लास्टिक पोलपाटावर घेऊन त्याला तेल लावून नंतर त्याच्यावर मी भाकऱ्या लाटलेल्या आहेत. गॅस चालू करून तवा गरम करत ठेवलेला होता. त्याच्यावर भाकरी घालून ती दोन्ही साईडने व्यवस्थितरित्या भाजून घेते. मकई की रोटी छानपैकी भाजून झालेली आहे आणि अशाच प्रकारे इतरही भाकऱ्या मी करून घेणार आहे. अशा प्रकारे सर्व मकई की रोटी तयार करून घेतलेल्या आहेत. उत्कृष्ट आणि स्वादिष्ट असं सरसों का साग म्हणजे मोहरीची भाजी तयार झालेली आहे. आणि या सरसों का साग बरोबर
मकई की रोटी पण तयार केलेली आहे. आपणही करून पहावीत आणि माझ्या जयमल्ला रेसिपीज ह्या चॅनेलला लाईक करावं, शेअर करावं आणि ही भाजी कशी झाली ते कमेंट्समध्ये कळवावं. तसेच जे कोणी नवीन असतील त्यांनी माझं हे चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नये. धन्यवाद.